आपण सगळ्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1971 साली झालेल्या युद्धाबद्दल नक्कीच ऐकलं असेल। या युद्धात भारताने फक्त विजयच मिळवला नाही, तर यामुळे जगाच्या नकाशावर एक नवीन देश तयार झाला, तो म्हणजे बांगलादेश। पण या युद्धाची कहाणी फक्त विजयापुरतीच मर्यादित नाही, तर ही कहाणी आहे त्यावेळच्या जागतिक राजकारणाची, मैत्रीची आणि आपल्या देशाच्या शौर्याची। तुम्ही कधी विचार केलाय का की एका क्षणी संपूर्ण जग भारताच्या विरोधात उभं होतं, तरीही भारताने हे युद्ध कसं जिंकलं असेल? अमेरिका, इंग्लंड आणि चीनसारखे बलाढ्य देश पाकिस्तानच्या बाजूने होते आणि अशा वेळी भारताच्या मदतीला धावून आला तो एकच देश म्हणजे रशिया। असं नक्की काय घडलं होतं की अमेरिकेला भारताला घेरण्यासाठी त्यांची सर्वात मोठी युद्धनौका पाठवावी लागली आणि रशियाच्या त्या चाणाक्ष खेळीमुळे अमेरिकेला माघार घ्यावी लागली? आज आपण व्हिडिओमध्ये 1971च्या युद्धामागची ती थरारक कहाणी पाहूयात। 1947 मध्ये धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान नावाचा नवीन देश तयार झाला। पण नंतर हाच पाकिस्तान 2 तुकड्यांमध्ये विभागला गेला। यामध्ये 2 वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक होते। एक होता पश्चिम पाकिस्तान, जिथे जास्त करून उर्दू बोलणारे लोक होते, आणि दुसरा होता पूर्व पाकिस्तान, जिथे बांगला भाषा बोलणारे लोक बहुसंख्येने होते। पश्चिम पाकिस्तानामधील लोक स्वतःला श्रेष्ठ समजत होते। ते पूर्व पाकिस्तानामधील लोकांवर नेहमी अन्याय करत होते। आर्थिक धोरणे असोत, सरकारी नोकरी असोत किंवा सैन्यातील पदे असोत, सगळीकडे पश्चिम पाकिस्तानामधील लोकांचे वर्चस्व होते। पूर्व पाकिस्तान हा जास्त समृद्ध असूनही त्यांना नेहमी दुय्यम वागणूक मिळत होती। पुढे 1970 मध्ये पाकिस्तानामध्ये निवडणुका झाल्या। या निवडणुकीत पूर्व पाकिस्तानामधील आवामी लीग पक्षाने प्रचंड बहुमत मिळवलं। 313 पैकी 167 जागा जिंकून मुजीबुर रहमान यांना पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली। पण पश्चिम पाकिस्तानच्या सैन्याला आणि त्यांच्या नेत्यांना हे मान्य नव्हतं। त्यांनी निवडणुकीचा निकाल रद्द करून टाकला। जेव्हा निवडणुकीत जिंकूनही मुजीबुर रहमान यांना पंतप्रधान बनवलं नाही, तेव्हा पूर्व पाकिस्तानामधील लोकांच्या मनात प्रचंड संताप वाढला। त्यांनी स्वतःसाठी बांगलादेश नावाच्या एका स्वतंत्र देशाची मागणी केली। या मागणीनंतर पाकिस्तानच्या सैन्याने पूर्व पाकिस्तानच्या जनतेवर प्रचंड अत्याचार करायला सुरुवात केली। लाखो निरपराध लोकांना मारण्यात आलं, लाखो महिलांवर अत्याचार झाले आणि शाळा, दवाखाने, गावं, शहरं अगदी बेचिराख करण्यात आली। हा मानवी हक्कांचा अपमान होता। जीव वाचवण्यासाठी लाखो लोक पूर्व पाकिस्तानातून पळून भारतात आले। एका अंदाजानुसार जवळपास 1 कोटी निर्वासित लोक भारतात आले। भारताची परिस्थिती आधीच नाजूक होती आणि एवढ्या मोठ्या संख्येने बाहेरून आलेल्या लोकांचा भार भारतासाठी सहन करणं अशक्य होतं। अशा वेळी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जगाला ही समस्या दाखवून देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्याशी बोलणी केली, पण निक्सन यांनी भारताची बाजू ऐकण्यास नकार दिला। अमेरिका पाकिस्तानची बाजू घेत होता। याचं कारण होतं शीतयुद्ध। अमेरिका कम्युनिझमला विरोध करत होता आणि रशिया कम्युनिझमला पाठिंबा देत होता। आशियामध्ये कम्युनिझमचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानचा एक मित्र म्हणून उपयोग करायचा होता। पाकिस्तानने एकीकडे पूर्व पाकिस्तानात अत्याचार सुरू ठेवले होते आणि दुसरीकडे भारतावरही हल्ला करण्याची योजना आखली होती। 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या 11 एअरफील्ड्सवर बॉम्ब हल्ले केले। यानंतर भारतासाठी युद्धाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता। भारताने 4 डिसेंबर रोजी अधिकृतपणे पाकिस्तान विरुद्ध युद्धाची घोषणा केली। भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली। भारतीय सैन्य पाकिस्तानच्या हद्दीत वेगाने घुसले। अमेरिकेला हे सगळं पाहून धक्काच बसला। त्यांना वाटलं की भारत फक्त पूर्व पाकिस्तानच नाही, तर पश्चिम पाकिस्तानावरही कब्जा करेल। हे टाळण्यासाठी अमेरिकेने भारताला धमकावण्याचा निर्णय घेतला। अमेरिकेने आपला सर्वात मोठा आणि शक्तिशाली विमानवाहू जहाज USS एंटरप्राइज बंगालच्या उपसागराच्या दिशेने रवाना केला। या जहाजावर 70 लढाऊ विमाने आणि बॉम्बर्स होते। सोबतच अनेक शक्तिशाली युद्ध नौकाही होत्या। अमेरिकेचा हेतू स्पष्ट होता, भारताला युद्ध थांबवण्यासाठी मजबूर करणे। दुसरीकडे इंग्लंडनेही आपली युद्ध नौका घेऊन भारताला पश्चिमेकडून घेरण्याचा प्रयत्न सुरू केला होता। अशा वेळी भारताची परिस्थिती खूपच बिकट झाली होती। एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इंग्लंडसारखे बलाढ्य देश। पण अमेरिकेला हे माहीत नव्हतं की भारताने या संकटाची तयारी आधीच केली होती। 1971च्या युद्धाच्या 4 महिने आधी 9 ऑगस्ट 1971 रोजी भारताने रशियासोबत इंडो सोव्हिएट ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप अँड कोऑपरेशन असा एक करार केला होता।
या करारानुसार जर कोणत्याही परदेशी शक्तीने भारतावर हल्ला केला तर रशियाला भारताची मदत करणे बंधनकारक होते. जेव्हा अमेरिकेने आपला बेडा पाठवला तेव्हा रशियाला या घटनेची माहिती मिळाली. रशियाने लगेचच आपल्या अण्वस्त्रांनी सज्ज असा शक्तिशाली युद्धनौकांचा ताफा बंगालच्या उपसागराच्या दिशेने रवाना केला. रशियाच्या ताफ्यात क्रुझर आणि 6 पाणबुड्या होत्या. यावेळी रशियाने एक चाणाक्ष युक्ती वापरली. जेव्हा अमेरिकेचे युद्धनौके जवळ आले तेव्हा रशियाच्या पाणबुड्यांनी समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन अमेरिकेच्या विमानांना आपली उपस्थिती दाखवून दिली. यातून रशियाला अमेरिकेला हे दाखवून द्यायचं होतं की त्यांच्याकडे फक्त 1-2 नाही तर अनेक पाणबुड्या आहेत आणि त्यांनी अमेरिकेच्या जहाजांना 4ही बाजूने घेरले आहे. रशियाच्या कमांडरने अमेरिकेच्या कमांडरचा संदेश ऐकला, ज्यात तो ब्रिटिश कमांडरला सांगत होता की आता खूप उशीर झाला आहे, रशियाने त्यांना आधीच घेरलं आहे. यानंतर अमेरिकेच्या आणि ब्रिटिश युद्धनौका घाबरून मागे फिरल्या. अमेरिकेचा 7th फ्लीट श्रीलंकेच्या दिशेने निघून गेला तर इंग्लंडच्या युद्धनौकांनी सुद्धा माघार घेतली. अमेरिकेच्या युद्धनौका माघारी गेल्यामुळे भारतीय सैन्याला मोकळं रान मिळालं. भारतीय सैन्याने ढाका शहराला 4ही बाजूंनी घेरलं. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या 93,000 सैनिकांनी भारतीय सेनेसमोर शरणागती पत्करली. हा एक ऐतिहासिक क्षण होता. इंदिरा गांधींनी घोषणा केली की ढाका आता स्वतंत्र आहे आणि या घोषणेसोबतच बांगलादेश नावाचा एक नवीन देश जगाच्या नकाशावर जन्माला आला. या युद्धातून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे खरी मैत्री. अमेरिका, चीन आणि इंग्लंडसारखे देश पाकिस्तानला मदत करत होते तर रशियाने भारतासाठी जगाची दुश्मनी घेतली. रशियाने चीनला या युद्धात सामील होण्यापूर्वीच रोखलं. 1971च्या युद्धात रशियाची ही मदत भारतासाठी खूप मोलाची ठरली. आजही भारत आणि रशियाची मैत्री खूप घट्ट आहे. 1971चा हा विजय फक्त भारताच्या सैन्याचा विजय नव्हता, तर हा विजय होता एका देशाच्या नैतिकतेचा, शौर्याचा आणि खऱ्या मित्राच्या मदतीचा.